आवाज सर्वसामान्यांचा। कातरखटाव येथे राष्ट्रीय काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने महिला सक्षमीकरण, महिलांचा विकास करण्यासाठी, महिलांना राजकारणात, समाजकारणात एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिलांचे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते। इंदिरा फेलोशिप शक्ती अभियान सातारा जिल्हा बूट कॅम्प यांच्या वतीने सशक्त नारी घडवते सशक्त समाज हे महिलांचे राजकीय मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर अभियान राबवण्यात येत आहे। महिलांना 50% आरक्षण, आदी आबादी पुरा हक्क या घोषवाक्याखाली राहुल गांधी, पृथ्वीराज बाबा चव्हाण, मान खटावचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कातरखटाव येथे महिलांचा एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला असंख्य महिलांनी उपस्थिती दर्शवली होती। महिलांनी राजकारणात पुढे यावं, स्वतःचे प्रश्न, स्वतःचे हक्क प्रशासनाच्या दारात कसे मांडायचे, सक्षम नेतृत्व कसे करायचे हा गुण महिलांच्या अंगी यावा यासाठी कातरखटाव येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाला महिलांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। यावेळी रणजितसिंह देशमुख, सदस्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे, तारिक बागवान, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस रजनीकांत कड, राष्ट्रीय समन्वयक संदीप पाटील, राज्य समन्वयक मोनाली मॅडम, प्रशिक्षक सुषमा राजघोरपडे, समन्वयक इंदिरा फेलोशिप प्राची ताकतोडे, समन्वयक इंदिरा फेलोशिप शारदाताई भस्मे, असंघटित कामगार अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव, अध्यक्ष माण विधानसभा काँग्रेस कमिटी इम्रान बागवान, अध्यक्ष अल्पसंख्याक माण विधानसभा राजू तोरणे, सुशांत फडतरे, सौरभ खाडे, निलेश घारगे यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र प्रदेशला काम करण्यात पण जो उत्साह जो भैयाने आम्हाला दिला की क्राउड फंडिंग करायचं आणि पक्षासाठी डोनेशन करायचं एक प्राचीने म्हणजे माझं जास्त कॉन्टॅक्ट होते पण प्राचीने कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की पक्षासाठी असं आपल्याला फंडिंग द्यायचं आहे। त्यावेळी भैया म्हणले किती लागणार सांगा आणि येऊन घेऊन जाऊ। म्हणजे अशा पद्धतीनं काँग्रेस वाढवण्यासाठी मानखटाव असेल जिल्ह्याचं कोणते आहे म्हणजे आम्ही ह्यांच्या मतदारसंघातील नसून सुद्धा भैयानी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं। त्याबद्दल आमच्या सर्व भगिनींच्या वतीनं आम्ही त्यांचे सर्व मनस्वी आभार व्यक्त करतो आणि या इथून पुढच्या काळात सुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, इंदिरा फेलोच्या माध्यमातून भैयांसाठी सुद्धा ज्या ज्या वेळ पडेल त्या वेळी आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने त्यांच्यासाठी उभा राहण्याचा शब्द देतो। आता भैयाचा विषय सातारा जिल्हा शक्ती अभियान महिलांचा कार्यक्रम आहे, तर त्याविषयी तुम्ही 2 मिनिटं काय सांगा? काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याच्यामध्ये युवक काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल आणि इंदिरा फेलोशिप म्हणून हा एक देशभर अभियान राबवलेला आहे। त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामधून घोरपडे मॅडम आणि प्राची ताकतोडे यांनी पूर्ण महिलांना सक्षमीकरण करणं आणि राजकीय प्रवाह काय आहे, आपली मतं कशी प्रकटपणे मांडली पाहिजेत आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा झाला पाहिजे त्याच्यासाठी एक मोठं योगदान ह्या माध्यमातून महिलांच्या पर्यंत पोहोचतंय आणि महिला सक्षमीकरणाचा करण्याचा मोठा कार्यक्रम इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जातो। मॅडम आता काय सांगाल या कार्यक्रमाविषयी? आज या ठिकाणी कातरखटाव या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं, युवक काँग्रेसच्या वतीनं आणि सन्माननीय आमच्या मार्गदर्शिका भस्मे मॅडम, नूतन गायकवाड मॅडम, रेश्मा खरात मॅडम, शोभा गोळे मॅडम, कविता बनसोडे मॅडम, प्राची ताकतोडे आणि सुषमा राजघोरपडे यांच्या वतीनं या ठिकाणी कातरखटाव या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। युवक काँग्रेसच्या वतीनं जे शक्ती अभियान राबवण्यात आलेलं होतं त्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी, महिलांचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी आणि महिलांना राजकारणात आणि समाजकारणात एक नवीन संधी उपलब्ध देण्याचं काम नेहमीच सातत्यानं काँग्रेस पक्ष करत आला आहे आणि महिलांना जे आरक्षण आहे ते 50% आरक्षण, आदी आबादी पुरा हक्क या घोषवाक्याखाली सन्माननीय राहुल गांधी, सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण, सन्माननीय मान खटावचे नेते रणजित भैया देशमुख यांच्या
मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही महिलांचं एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे. त्यासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय संदीप पाटील सर, मोनाली मॅडम आणि विनय सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महिलांची संख्यासुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. किती महिला तरी उपस्थित होत्या? 150 महिलांचं आपण ट्रेनिंग लावलेलं आहे. आणि स्वतःचेच प्रश्न स्वतः प्रशासनाच्या दारात कसे मांडायचे, स्वतःचे हक्क काय आहेत आणि स्वतःच ग्रामीण भागातून येऊन सुद्धा आम्ही सक्षमपणे नेतृत्व करू शकतो आणि सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना नेतृत्व गुण त्यांच्या अंगी यावा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. महिलांचा अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. टास्क बेस आणि ट्रेड बेस ट्रेनिंग आहे याचं. केडर बेस की छोटे छोटे ग्रुप करून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करणं, स्टेज डेअरिंग वाढवणं, व्यक्तिमत्व विकास घडवून आणणं, त्यांच्या अधिकारांबद्दल, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल त्यांना जाणीव करून देणं आणि वेगवेगळ्या माध्यमातून महिला राजकारणात आणि समाजकारणात पुढे याव्यात यासाठी या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे. सन्माननीय रणजित भैया देशमुख यांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलं. भस्मे मॅडमनी वेगवेगळ्या छोट्या छोट्या खेडेगावात जाऊन ह्याचं जनजागृती करून महिलांना आमंत्रित केलं आणि सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अमरजितदादा कांबळे यांनी या सर्व शिबिराचं आयोजन करण्यासाठी अतिशय मोठा सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळं हे शिबिर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकलो. याचं आम्हाला ह्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.